नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दरवर्षी आजचा दिवस अर्थात 8 मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून आपण साजरा करतो. आई वडिलांकडून वारसा लाभलेल्या या आजाराची विचित्रता इतकी आहे की त्याचं कारण कळत असून सुद्धा या आजारापासून बचाव करणं हे केवळ अशक्य आहे. खेळण्याच्या बागडण्याच्या वयामध्ये लहान मुलांना दवाखान्यात रक्तपेढीच्या आजूबाजूला या रोगाच्या निर्मूलनाकरता उभं राहायला लागतं. खरं सांगायचं तर या रोगावर मात करायची असेल तर काही बाबतीत आपण सगळेच जण जागरूक असणं हे खूप आवश्यक आहे आणि त्याच निमित्तानं आजचा विषय आपण बघणार आहोत. पाहूया आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत थॅलेसेमिया निर्मूलन आणि हे निर्मूलन केवळ शक्य होणार आहे एका संघटनातून. याच संकल्पनेवर आधारित आजची ही थॅलेसेमियाची थीम आहे आणि या दृष्टिकोनातून थॅलेसेमिया निर्मूलन करण्याकरता नेमके कोणते कोणते टप्पे आहेत, कशा पद्धतीने आपल्याला जायला लागणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत सखी सह्याद्रीच्या या भागातून. तेव्हा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातील अतिशय तज्ञ सखी, अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी ज्यांच्या आहेत त्या आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि खरंच मी म्हटलं तसं की थॅलेसेमिया दिनानिमित्त हा कार्यक्रम होतोय हे फार विशेष महत्त्वाचं, कारण याच दृष्टिकोनातून याचं महत्त्व किंवा हे निर्मूलन आपल्या संघटनातून शक्य होणार आहे. तेव्हा याविषयी आपल्याला मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे मॅडम. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं म्हणजे प्राध्यापक बालरोग आणि रक्तदोष विभाग, MD पेडियाट्रिक्स अँड फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी, बाल रक्तदोष आणि कर्करोग विभाग याच्यात त्या 2008 पासून कार्यरत आहेत. हजारो थॅलेसेमियाचे आणि सिकल सेल ॲनिमियाचे पेशंट सुद्धा त्यांनी बघितलेले आहेत. लहान मुलातील कॅन्सर व्यतिरिक्त थॅलेसेमिया हे सुद्धा, त्याचबरोबर हेमेफेलिया आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे विभाग सुद्धा त्या पाहतात. सायन हॉस्पिटल हे पहिले शासकीय हॉस्पिटल आहे ज्यांनी महाराष्ट्रात बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुरू केलं आणि अजूनही व्यवस्थितरित्या कार्यरत आहे. सायन रुग्णालयात सध्या 300हून अधिक थॅलेसेमियाग्रस्त पेशंट रक्त संक्रमणासाठी रजिस्टर्ड आहेत. 100हून अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट येथे झालेले आहेत. या विषयातली ही तज्ञ सखी आहे आणि त्याचमुळे थॅलेसेमियाविषयी आपल्याला सखोल आणि व्यवस्थित ज्ञान आजच्या भागातून त्या देणार आहेत. आजचा आपला विषय आहे थॅलेसेमिया निर्मूलन आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे मॅडम. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि ती सुरुवात करणार आहोत आजच्या दिनापासूनच. सर्वप्रथम मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज हे विचारावं असं वाटतं की 8 मे हा दिवस जागतिक स्तरावर आपण थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा करतोय, तर तो नेमका का आपण साजरा करतोय याच्या मागचं कारण काय सांगाल? 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्याची 3 मुख्य कारणं आहेत. एक, जे थॅलेसेमिया मुळे ज्यांचा जीव दगावला आहे त्यांना आपण एक श्रद्धांजली म्हणून हे दिवस साजरा करतो. दुसरं, जे थॅलेसेमियाग्रस्त आता सध्या राहत आहेत त्यांना एक प्रेरणा देणं, कारण ते खचलेले असतात तर त्यांना एक प्रेरणा देणं आपल्याला खूप आवश्यक आहे, म्हणून हा एक दिवस साजरा केला होता. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जागतिक जागरूकता तयार करू इच्छितो थॅलेसेमिया निर्मूलनासाठी, की हा आजार कसा होतो आणि आपण ह्याच्यापासून कसा बचाव करायला. तर ह्या 3 उद्देशाने आपण दरवर्षी एक थीम ठेवून 8 मे हा एक जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून साजरा केला जातो. नक्कीच. आता हे आपल्याला कळलं की नेमका हा दिन का साजरा केला जातो. अर्थातच याचा पुढचा प्रश्न हा आहे की थॅलेसेमिया हा शब्द आपण ऐकलेला आहे, वाचलेला आहे, पण हा आजार म्हणजे नेमकं काय आणि तो नेमका कशामुळे आणि कोणाला होतो, काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण थॅलेसेमिया हा आजार जरी भरपूर लोकांना झालेला आहे म्हणजे तरी सुद्धा ह्याची पूर्णतः माहिती सर्वांना व्यवस्थित नाही आहे. तर त्या अगोदर मी जरा थॅलेसेमिया म्हणजे काय आणि नॉर्मल ब्लड सेल्स कसे असतात त्याच्यावर. थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे जो आपल्या रक्तपेशी लवकर तुटल्यामुळे तो ॲनिमिया म्हणजे रक्त आपलं कमी होतं हा एक आजार आहे. तर हा आजार नेमका कसा होतो ह्याबद्दल मी सांगण्या अगोदर मी थोडंसं रेड ब्लड सेल्स कसे असतात त्याबद्दल सांगतो. आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं त्याच्यामध्ये लाल पेशी जी असतात त्याच्या आतमध्ये हिमोग्लोबिन असतं, ज्याने कारणाने आपलं रक्त लाल दिसतं. तर आता हे हिमोग्लोबिनमध्ये लोह आणि ग्लोबिन असे 2 गोष्टी असतात. लोह आपण सर्वसाधारण आपल्या अन्नातून घेतो ते लोह आहे
आणि ग्लोबिन हे आपल्या शरीरामध्ये बनतं आणि त्याचे 2 चेन्स असतात, अल्फा चेन्स आणि बीटा चेन्स. आणि हे अल्फा आणि बीटा चेन्स आपल्या शरीरामध्ये क्रोमोझोम्स किंवा जीन्स हे आपल्याला त्याचं नियंत्रण करतात. आणि ह्या जीन्समध्ये जेव्हा काही डिफेक्ट असतो तेव्हा थॅलेसेमिया हा आजार होतो. कारण जेव्हा थॅलेसेमिया आजार होतो तेव्हा त्या पेशी त्या डिफेक्ट असल्यामुळे ग्लोबिन ही मध्ये काही त्रास नाही, म्हणजे जो आपण तुम्ही लोह घेतो त्याच्यामध्ये काही त्रास नाही, पण ग्लोबिन हे ज्याचा प्रोटीन जो असतो त्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन बरोबर ते ॲबनॉर्मल असल्याने पेशी लवकर तुटतात आणि तुम्हाला वारंवार रक्त संक्रमण करावं लागतं. अशा ह्या आजाराला थॅलेसेमिया असं म्हटलं जातं. बरं, आता पुढचा प्रश्न अर्थातच मनात हा आहे की आपण थॅलेसेमियाचे मेजर आणि मायनर असे एक शब्द ऐकलेले आहेत किंवा मेजर थॅलेसेमिया आहे, मायनर थॅलेसेमिया आहे असं पण आपण ऐकलंय. तर ज्यांना मायनर थॅलेसेमिया आहे त्यांना इतर कुठले आजार संभवतात का, किंवा तो आहे हे नेमकं कसं ओळखलं पाहिजे, काय सांगाल याविषयी? हां, मेजर आणि मायनर हे सांगण्या अगोदर मला अगोदर थॅलेसेमियाचे जीन्सच्या बद्दल थोडंसं बोलायचं आहे. तर जेव्हा अल्फा आणि बीटा चेन्स, तर तुम्ही पुढची स्लाइड दाखवू शकता. अल्फा आणि बीटा चेन्स हे 2 प्रकारचे चेन्स असतात. जेव्हा अल्फा चेन जेव्हा डिफेक्टिव्ह असते तेव्हा त्याला अल्फा थॅलेसेमिया म्हणतात. हे पेशंट खूप लवकर म्हणजे जन्मतःच ते पेशंट दगावले जातात, त्यामुळे जगामध्ये ह्याची संख्या खूप कमी आहे. जरी असतील तर ते लहानपणीच त्यांचं हे होतं. आणि बीटा थॅलेसेमिया ह्या प्रकारचे पेशंट ह्या जगामध्ये सर्वात जास्त आहेत आणि बीटा थॅलेसेमिया हा जास्त आहे. तर हे क्रोमोझोम जसं मी म्हणले आपल्या शरीरामध्ये जनुका असतात 23, त्यापैकी 11 आणि 16 नंबरचे क्रोमोझोम्स हे कंट्रोल करतात. ठीक आहे. तर आता आपल्या शरीरामध्ये एक जनुका आईकडून येते आणि एक वडिलाकडून येते. ठीक आहे. तर अशी एक पेअर बनत असते. तर त्या कोणत्या तरी एका पेअरमध्ये जेव्हा डिफेक्ट असतो तेव्हा थॅलेसेमिया मायनर किंवा कॅरियर म्हणतात. आणि जेव्हा तुमचे दोन्ही जे जीन्स जेव्हा डिफेक्टिव्ह होतात, म्हणजे एक आईकडून आलेला पण डिफेक्टिव्ह आणि वडिलाकडून पण आलेला डिफेक्टिव्ह असेल तर त्याचे सेल्सच बनत नाहीत, म्हणजे आरबीसीज बनतच नाही आहेत आणि ते तुटतात वारंवार आणि त्यांना थॅलेसेमिया मेजर म्हणतो. तर थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर हे 2 प्रकार आहेत. आणि थॅलेसेमिया मायनर हा सर्वसाधारण आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपलं त्याला काही हिमोग्लोबिन कमी होत नाही, त्याचं 9 ते 12च्या दरम्यान हिमोग्लोबिन राहतो. ते सर्वसाधारण आपल्यासारखेच लोक असतात आणि तुम्हाला ते म्हणजे याच्याचमुळे आपल्याला थॅलेसेमिया डायग्नोसिससाठी त्रास होतो आणि ह्याच्यासाठी आपल्याला जास्त जनजागृती करण्याची जास्त गरज आहे. तर थॅलेसेमिया मायनर हा फक्त हिमोग्लोबिन त्याचं 9 ते 12.5 असतो, किंबहुना त्याला काही त्रास होत नाही, त्याला दरवेळेस रक्तही चढवावं लागत नाही आणि म्हणून तो थॅलेसेमिया मायनर असतो. त्याचं फक्त हिमोग्लोबिन कमी असतं आणि पुढे मी सांगेन त्यांचं डायग्नोसिस वगैरे कसं करायचं आहे. आणि थॅलेसेमिया मेजर ह्यांचे दोन्ही जीन्स जे आईकडून आलेले असतात ते डिफेक्टिव्ह असल्या कारणाने त्यांची पेशी जे रक्तपेशी बनतात ते जास्त काळ राहत नाही, त्या लगेच तुटतात आणि त्यामुळे त्याला वारंवार रक्त संक्रमण करणे हाच एक इलाज राहतो आणि म्हणून त्यांना थॅलेसेमिया मेजर असं म्हणलं जातं. बरं, आता हे मेजर आणि मायनर हे प्रकार आपण नक्कीच तज्ज्ञांकडून समजून घेतलेत, पण डॉक्टर मला हे विचारायचं आहे की तुम्ही म्हणाला तसं की ज्यांना थॅलेसेमिया मायनर आहे त्यांना कुठल्याही प्रकारची बाकीची लक्षणं जाणवत नाहीत. तर मग आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सखींच्या दृष्टिकोनातून की विवाहपूर्वी याची काही चाचणी करून घेणं हे आवश्यक आहे का, की चाचणीच्या माध्यमातून आपल्याला हे समजेल, तर याच्याविषयी आपण मार्गदर्शन करावं. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि स्पेशली सखी सह्याद्रीमध्ये सर्वांना माहिती होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा. पण त्या अगोदर विवाहपूर्व सांगण्या अगोदर मी जसं थॅलेसेमिया 2 मायनर आणि 2 मेजर एका पिक्चरद्वारे थोडंसं समजू इच्छिते की नॉर्मल आणि थॅलेसेमिया मायनर ह्यांच्यामध्ये लग्न झाल्यावर आणि 2 मायनरमध्ये लग्न झाल्यानंतर त्यांच्यापासून होणारी मुलं ही कशी असू शकतात ह्याबद्दल एक चित्र आहे, तर मी ते दाखवू इच्छिते. ह्या चित्रामध्ये तुम्ही बघचाल तर एक डावीकडच्या चित्रामध्ये आई आणि वडील जे अर्ध लाल चित्र दाखवतात ते असं दाखवतं की त्यांचं एक जीन डिफेक्टिव्ह आहे, म्हणजे ते दोघं थॅलेसेमिया कॅरियर आहेत, म्हणजे मायनर आहेत. आता त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्यापासून होणारे मुलं हे 4 प्रकारचे होऊ शकतात. जर आईचा चांगला गुण आणि वडिलांकडचा चांगला जीन्स घेऊन झालेला मूल हा सर्वसाधारण एकदम नॉर्मल माणूस असतो, त्याचं कुणावरही लग्न होऊ शकतो, मायनर बरोबर होऊ शकतो, मेजर बरोबर होऊ शकतो, त्याला एवढं काही प्रॉब्लेम होत नाही. पण जर का आईचा एक दोषी गुण किंवा वडिलाचा एक दोषी गुण जर घेतला तर तो आई वडिलांसारखा मेजर मूल होतो. म्हणजे काय, त्याला थॅलेसेमिया कॅरियर असतो. त्याच्या लग्नाच्या वेळेस तुम्हाला विचार करायचा आहे की त्याचा लाईफ पार्टनर हा मायनर आहे का, त्यांच्या आई वडिलांसारखा, जसं त्याला किंवा त्याला मग त्यांना थॅलेसेमिया होण्याची शक्यता आहे की नाही हे तेव्हा कळतं.
आणि एक लास्ट प्रकार आहे जो आईचा पण दोषी गुण आणि वडिलांचा पण दोषी गुण घेऊन मूल झालेलं, त्याला थॅलेसेमिया मेजर असे म्हणतात. आणि ह्याचे प्रमाण 25%. आता मी जेव्हा 25% म्हणते तेव्हा प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये त्याचे 25% चान्स असतात की तो थॅलेसेमिया. म्हणजे असं नाही की समजा एखाद्या बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की आई वडिलांना मला 4 मुलं, जर मला आत्ता थॅलेसेमिया मेजर होऊन गेलं 25% चान्स आहे तर बाकीचे 3 मुलं नॉर्मल होतील, असं नाही आहे. ही शक्यता प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये 25% आहे. अच्छा. हां. आणि म्हणून तुम्हाला लग्ना अगोदर तुम्ही आई वडील किंवा मुलगा मुलगी हे थॅलेसेमिया कॅरियर किंवा मायनर आहेत का बघणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि त्याचं हेच कारण आहे की त्यांना फक्त थोडंसं हिमोग्लोबिन कमी असतं, त्यांना रक्त संक्रमण लागत नाही, ते पूर्ण समाजात नॉर्मल वावरत असतात. आई जर मायनर असेल तर ती प्रेग्नन्सीच्या वेळेस जेव्हा तुम्ही लोहाच्या गोळ्या देता, लोहाच्या गोळ्या देऊनही तिचे हिमोग्लोबिन जेव्हा वाढत नाही तेव्हा गायनाकॉलॉजिस्टला डाऊट येतो आणि तेव्हा तपासणी करतो. तर आम्हाला असं अपील करू इच्छिते की थॅलेसेमिया मायनर किंवा कॅरियरची तपासणी हे लग्नापूर्वीच करायला पाहिजे. आणि ते जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला तुमचं आयुष्य व्यवस्थित प्लॅन करता येतं. खरं आहे, मला वाटतं तुम्ही म्हणालात ते फार महत्त्वाचं आहे की ज्या वेळेला स्त्रीचं लोह वाढत नाहीये हे तिला जाणवतं त्यावेळेला कुठेतरी याची चाचणी करण्यापेक्षा थोडंसं आपण प्रतिबंध केला आणि सुरुवातीलाच ही चाचणी केली. हे सगळ्या सखींना त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट इथे सांगितलेली, एक आव्हान केलेलं आहे. या आव्हानाला आपण प्रतिसाद नक्कीच द्यायला हवा आणि ही चाचणी करून घेतली तर नक्कीच पुढचा होणारा जो धोका आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो. मॅडम, मला असं विचारायचं आहे की थॅलेसेमियाग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांची संख्या ही भारतात साधारणपणे किती आहे आणि आपण आता निर्मूलनाच्या कुठल्या पातळीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत, काय सांगाल? जर आपण बघितलं तर भारतामध्ये आपल्याला 1 दशलक्षपेक्षा जास्त थॅलेसेमिया कॅरियर्स आहेत आणि 1 लाखाहून जास्त पेशंट्स आहेत. आणि दरवर्षी 1 लाख पूर्ण जगामध्ये जन्म घेतात आणि इंडियामध्ये 30 ते 40 हजार पेशंट थॅलेसेमिक कदाचित जन्म घेत असावी आणि त्यातली 10,000 तर महाराष्ट्रामध्ये तरी जन्म घेतात आणि मुंबईमध्ये 700-800 पेशंट तर नक्की नवीन जन्माला येतात. तर आपण अजूनही थॅलेसेमिया निर्मूलनाकडे वाटचाल करणे खूप आवश्यक आहे, कारण अजूनही बरेच संख्या जास्त आहे. साधारणतः थॅलेसेमिया कॅरियरची आपल्या लोकांमध्ये जर बघितलं तर 3 ते 4 कॅरियर 100 लोकांच्या मागे असतात. आणि ह्याची संख्या ईस्टर्न कंट्रीमध्ये म्हणजे आपले आसाम, मेघालय ह्या साईडच्या मध्ये 4 ते 12% पर्यंत आहे. तर असे जर 4% जर तुम्ही म्हणालात तर 4% लोकांमध्ये जरी कॅरियर असेल तर तुम्ही इमॅजिन करा की त्या मुलांमुलीमध्ये जर लग्न झालं तर थॅलेसेमियाचे आपण निर्मूलन करण्यासाठी खूप कठीण जाणार आहे. आणि ते 4% जर का आपण धरलं तर ते खूप मोठी संख्या आहे आणि त्यांचं तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता एक महत्त्वाचा मी संदेश देऊ इच्छिते की बऱ्याच नातेवाईकांना असं वाटतं की थॅलेसेमियाची तपासणी सांगितली म्हणजे काहीतरी मुलीमध्ये दोष आहे, काहीतरी मुलामध्ये दोष आहे. तर हा मी गैरसमज दूर करू इच्छिते की हा आजार फक्त मुलीच्या दोषाने किंवा मुलाच्या दोषाने नाही, दोघांमध्ये इक्वल म्हणजे समान हक्क ह्याच्याने दोष असल्या कारणाने हा थॅलेसेमिया आजार होतो. त्यामुळे तुम्ही फक्त मुलीला दोष देऊ शकत नाही किंवा एखाद्या मुलाने सांगितलं की मुलीचं तपासणी किंवा मुलीने सांगितलं की नाही मला तुझी थॅलेसेमियाची तपासणी करून पाहिजे, तर हा एक कलंक न समजता तुम्ही तपासणी करणं आवश्यक आहे. आपण फार तुम्ही महत्त्वाचं सांगितलं की सखीने याचा विचार करणं आणि तिच्या पालकांनीही या बाबतीत त्यांना पाठिंबा देणं आवश्यक आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आणि आपण पुढे जाऊया. आपल्याला शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो, बोला. हॅलो शलाका ताई, नमस्कार. बोला. कल्याणहून बोलतेय. बोला बोला. माझा असा प्रश्न आहे की थॅलेसेमिया झालेली जी व्यक्ती असते ती व्यक्ती किती वर्ष जगू शकते आणि त्याचं हा आजार अनुवंशिक आहे का, आणि अनुवंशिकच्या ज्या आईवडिलांपासून हे मूल झालेलं असतं तर त्या आईवडिलांच्या मुळात काही दोष असतो आणि त्याच्यामुळे हा आजार होतो का? शलाकाताई, खूप छान प्रश्न विचारला. पण आत्ता मी तुम्ही जर ऐकलं असेल की मी हा सांगितलेला आहे की हा अनुवंशिक दोष आहे. आई वडिलांचे त्याच्यामध्ये वाहक म्हणजे कॅरियर स्टेज असते आणि म्हणून त्यांना जन्माला येणारा मूल हा थॅलेसेमिया बनतो. आता थॅलेसेमिया आई वडील वाहक असल्यामुळे मी 25% जसं सांगितलंय, त्यांना प्रत्येक प्रेग्नन्सीला 25% चान्स आहे की तो थॅलेसेमिया मेजर बनतो.
आणि जर आता दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला की त्यांचं आयुष्य किती असतं, जर का त्यांना आता जसं मी सांगितलं त्यांच्या पेशी तुटतात आणि त्यांना दर महिन्याला रक्तसंक्रमणाची गरज असते आणि जर का तुम्ही रक्तसंक्रमण वारंवार वेळेवर केला, व्यवस्थित केला, त्याच्या अंगा शरीरामध्ये लोह जमा होतं, ते लोहाच्या गोळ्या खाल्ला आणि व्यवस्थित तुम्ही त्याची मॉनिटरिंग केलं तर नॉर्मली बाहेर देशामध्ये त्यांचं आयुष्य सर्वसाधारण माणसासारखं म्हणजे 60 ते 70च्या दरम्यान पोहोचलेले आहे आणि भारतामध्ये पण आता आमच्याकडे 45 ते 50 वर्षाचे थॅलेसेमिक्स आहेत. तर अगोदर ह्याचं आयुष्य खूप कमी असायचं कारण रक्त संक्रमण बरोबर नाही व्हायचं, त्यांचे हिमोग्लोबिन मेंटेन नाही राहायचं, लोह कमी होण्याचे औषधं अगोदर मुलांना मिळायचे नाहीत, त्यामुळे हा असायचा. पण आता सध्या ही सोय आपल्या भारतामध्ये अवेलेबल असल्यामुळं आणि त्यांचं फॉलोअप व्यवस्थित असल्यामुळं ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात. म्हणजे ही कुठेतरी भीती बाळगणं सोडून द्यायला हवं, कारण आज विज्ञान पुढे गेलंय, उपचार पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत, त्याही विषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे जागतिक थॅलेसेमिया दिन आणि या निमित्तानं आपला विषय आहे थॅलेसेमिया निर्मूलन. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे मॅडम. ब्रेक पूर्वी त्यांनी आपल्याला थॅलेसेमिया आजार म्हणजे नेमकं काय, मेजर आणि मायनर हे प्रकार म्हणजे काय, साधारणपणे हे आजार हा कशामुळे होतो, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता मी अर्थातच पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की हा आजार ओळखण्याची काही लक्षणं आहेत का, तर याविषयी आपण काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हा मी जसं म्हणाले हा अनुवंशिक आजार आहे. जेव्हा आजार अनुवंशिक असतो तेव्हा त्याचे लक्षण हे लवकरच दिसतात. म्हणजे थॅलेसेमिया मेजर जर असेल तर त्याचं हिमोग्लोबिन कमी होण्याची लक्षणे लवकरात लवकर म्हणजे 3 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत दिसायला सुरू होतात. काही काही जणांचे उशिरा दिसू शकतात, पण साधारणतः मेजर जेव्हा ब्लड ज्यांना लागतं त्यांचं हिमोग्लोबिन कमी व्हायला सुरू होतं 3 महिन्यापासून. तर जन्मतः हा मूल नॉर्मल असतो, तो सर्वसाधारण मुलासारखा जन्म घेतो, गोंडस छान दिसतो. पण जेव्हा 3 महिन्याच्या वरती जायला लागलं त्याचं हिमोग्लोबिन कमी होतं, तो पांढरा दिसायला लागतो. त्याची पांढरी जसं मूल पांढरं दिसणे, त्याला वारंवार इन्फेक्शन होणे, त्याला दम लागणे आणि त्याला रक्तसंक्रमण म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की कदाचित हा लोह कमी, कारण 3 ते 6 वयामध्ये ह्या वयामध्ये लहान मुलांना शक्यतो भारतामध्ये लोह कमी असण्याचा आजार जास्त असल्याकारणाने बरेच डॉक्टर त्यांना लोह देतात आणि लोह देऊनही त्यांचं हिमोग्लोबिन वाढत नाही. तेव्हा तुम्हाला त्याबद्दल थोडं विचार करणे आवश्यक आहे. आणि हे सगळे हिमोग्लोबिन तर तेच मी दाखवते की इथे की आता तुम्ही बघितलं ना माझा हात आहे आणि मुलाचा हात आहे तर त्याचा हात पांढऱ्या दिसणे. नॉर्मल मुलासारखा जन्मतः हा मूल झालेला आहे, पण नंतर जेव्हा त्याला रक्तसंक्रमण दर महिन्याला नाही केलं तर त्याच्या डोक्याची हाडं मोठे दिसणे, त्याची उंची घटणे, त्याचा चेहरा एकदम चपटा दिसणे, नाक चपटे दिसणे, दात पुढे दिसणे, उंची खुटणे, हे त्याचे शारीरिक बदल होतात. कारण त्याची लोह कमी झाल्यामुळं त्याचं हिमोग्लोबिन सतत कमी असतं, त्यामुळे त्याचं वाढ होत नाही. आणि जे आपल्या शरीरामध्ये जे बोन्स असतात त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन बनतं ते सारखं लवकर तुटल्यामुळे त्याचे हाडं ठेळसूळ होतात. त्याच्यामुळे त्याचे लॉंग बोन्स आणि शॉर्ट बोन्स म्हणजे चेहऱ्याचे बोन्स पण बोन मॅरो तयार नवीन सेल्स जे म्हणतात ना पेशी तयार करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे त्याचा चेहरा फ्लॅट होतो. त्या हिमोलायटिक फेसेस म्हणतात, ज्याच्यामुळे चेहरा त्याचा असं मंकी म्हणजे माकडासारखा दिसतो, दात पुढे दिसतात. हे सगळे बदल जर का तुम्ही ट्रान्सफ्युजन व्यवस्थित नाही दिलं तर. पण आमच्याकडे असे पेशंट्स आहेत जे बरोबर रक्तसंक्रमण केले आणि व्यवस्थित हिमोग्लोबिन 9.5-10च्या वरती ठेवलं त्यांनी दरवेळेस रक्तसंक्रमणापूर्वी, तर त्यांना हा चेहऱ्यामध्ये बदल होत नाही, त्यांची हाईट व्यवस्थित वाढते आणि तुम्हाला ओळखताही येणार नाही की कदाचित हा थॅलेसेमिया आजाराचे पेशंट आहेत की नाही. तर हा चित्र जे मी दाखवले ते थॅलेसेमिक पेशंट ज्यांना रक्तसंक्रमण वेळेवर नाही झालेलं आहे, बऱ्याच वर्ष तशा पेशंटची आहेत. पण जर का तुम्ही रक्तसंक्रमण व्यवस्थित केलं तर सर्वसाधारण आपल्यासारखीच 3ची वाढ होते आणि त्यांचे चेहऱ्यावर असे काही बदल दिसत. बर, आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊन आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार, मला असं विचारायचं की हल्ली पत्रिका बघण्यापेक्षा रक्तगट तपासणं हे कितपत योग्य आणि ते जर केलं
तर म्हणजे एखादा मुलाच्या आई वडील सांगू शकत नाही किंवा मुलीचे आई वडील सांगू शकत नाही की ह्याच्या रक्तात दोष आहे वगैरे, आणि मग त्यांची लग्न जमून जातात, पण मग पुढे तो मुलाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्याऐवजी मला असं वाटतं की ते योग्य ठरेल. आणि हे कसं ओळखायचं तुम्ही म्हणता, तर जर समजा जर कॅन्सर वगैरे असेल किंवा काही असेल, रक्तात दोष असेल, तर पुढे मुलाला होऊ नये त्यासाठी आपण काय सांगू शकाल? नक्कीच, काय सांगाल? खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारला. तर हा खूप महत्त्वाचा संदेश आहे की तुम्ही हॉरोस्कोप किंवा लग्न पत्रिका जुळवण्याच्या ऐवजी तुम्ही ब्लड टेस्ट करणं खूप आवश्यक आहे. हे खूप महत्त्वाचा मेसेज तुम्ही दिलेला आहे. आणि हा तर मला संदेश सर्वांना द्यायचाच आहे की लग्न पत्रिका बघण्याच्या अगोदर तुम्ही थॅलेसेमिया कॅरियर आहे की नाही हे बघणं खूप आवश्यक आहे. आणि मुलाकडे आणि मुलीकडच्या दोघांनी पण हे बघणं आवश्यक आहे. आणि आताच मी जसं समजावून सांगितलंय की थॅलेसेमिया कॅरियर एक असेल तर काय होतं, दोघं जण असेल तर काय होतं. आणि जर का तुम्हाला तपासणी कळली, समजा की आता समजा तुमचं लग्न जमलेलं आहे मुला मुलीचं आणि ते दोघं कॅरियर आहे, तर तुम्हाला लग्न मोडायची गरज नाही. किंवा एखाद्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि दोघं बाय चान्स तुम्ही नंतर कळलं की ते थॅलेसेमिया कॅरियर आहेत, तर तुम्हाला ते पण मोडायची किंवा विरोध करायची काही गरज नाही. प्रश्न हा आहे की जेव्हा ते प्रेग्नंट राहतात तर आपल्याकडे तो मूल थॅलेसेमिया आहे का नाही ही तपासण्याची आपल्याकडे पूर्ण सुविधा आहे. तर 8 ते 12 आठवड्याचं म्हणजे पहिल्या 2 ते 3 महिन्याच्या आत तुम्ही जर का ते मूल प्रेग्नंट आईची तपासणी केली तर तुम्हाला कळून येईल की तो मूल थॅलेसेमिया मेजर आहे, मायनर आहे का नॉर्मल आहे. जर मेजर असेल तर तुम्ही अबॉर्शन करायचं, मायनर कॅरियर असेल तर तुम्हाला अबॉर्शन करायची काही गरज नाही किंवा नॉर्मल असेल तर करायची गरज नाही. तो कॅरियर नंतर मोठा झाल्यानंतर जेव्हा त्याचं लग्न ठरेल तेव्हा त्याची पार्टनर, जसं तुम्ही आता तपासणी केली तेव्हा त्याच्या पार्टनरचं पण तुम्हीच तपासणी करायचंय म्हणजे ती कॅरियर आहे की नाही. एकंदरीत जर का तुम्ही लग्ना अगोदर थॅलेसेमियाची तपासणी केली तर एक तर तुम्हाला कळेल की तुमचा पार्टनर थॅलेसेमिया कॅरियर आहे की नाही. असेल तर तुम्ही होणाऱ्या थॅलेसेमिया मुलापासून बचाव करू शकता. प्रेग्नन्सीच्या वेळेस लवकरात लवकर तपासणी करून, ते मी पुढे सांगणारच आहे कसं करायचं ते, आणि तुम्हाला ते थॅलेसेमिया मूल होण्यापासून वाचू शकता. नक्कीच, मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी डॉक्टरांनीही सांगितलं आणि मंगलताईंनी सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की ही चाचणी करणं ही खरं तर आज फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानेच कदाचित आपण या आजारापासून तर रोखले जाऊच आणि याच्या निर्मूलनाकडे सुद्धा वाटचाल करायला शिकू. आपण असं ऐकलंय मॅडम की थॅलेसेमिया हा जो आजार आहे हा समाजातल्या एखाद्या विशिष्ट गटापुरता मर्यादित आहे किंवा त्यांना हा जास्त भेडसावतो, तर असं आहे का? याविषयी आपल्याकडून आम्हाला ऐकून घ्यायचं. हां, तर हा आजार ना काही कम्युनिटीमध्ये जास्त आहे. तर तो जसा सिंधी, लोहाना, बुद्धिस्ट, पंजाबीज, न्यू बुद्धिस्ट, महार, चांबार, लिंगायत, काही शेख, सुन्नीच्या मुस्लिम कम्युनिटीमध्ये पण हा आजार कॉमन आहे. तर हा आजार जरी ह्या कम्युनिटीमध्ये कॉमन असेल तर आता सध्या जसं मी सांगितले की लव्ह मॅरेज किंवा आपण बऱ्याच प्रांतातून हे केल्यामुळं समानतः 4% जसं म्हणलं 100तून 4 लोकांमध्ये हे कॅरियर स्टेजचे प्रमाण आहे. पण जर का तुमच्या फॅमिलीमध्ये जर का थॅलेसेमिया कोणी कॅरियर असेल तर तुम्ही सगळ्या फॅमिली मेंबरची तपासणी म्हणजे तसं म्हणतात ना कम्युनिटी बेस्ड सर्वे हा करणे खूप आवश्यक आहे. कारण त्यामुळे तुम्ही मायनर किंवा कॅरियर स्टेज कळवून आणि त्यांच्या लग्नाच्या वेळेस तपासणी करून नवीन थॅलेसेमिया मूल होण्यापासून बचाव करू शकतो. खरं आहे, म्हणजे ही चाचणीच करणं आवश्यक आणि मला वाटतं याच दृष्टिकोनातून हा दिवस साजरा केला जातो की याची जास्तीत जास्त जागृती व्हावी आणि हा लोकांपर्यंत पोचावा. मॅडम, तुम्ही आत्ता बोलताना बऱ्याच काळ रक्तसंक्रमण हा एक शब्द वापरताय, तर मला त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आणि या दृष्टिकोनातून आपण रक्तदानाचं जे महत्त्व आहे ते किती आणि कसं आवश्यक आहे, रक्तदान कसं केलं पाहिजे याविषयी आपण काय सांगाल? तर आता त्या ताईने एक प्रश्न जरा विचारला होता तो मी सांगते थोडक्यात. कारण त्यांनी सांगितलं होतं निदान कसं करतो. तर त्या निदान थॅलेसेमियाचा जसं एक सांगितलं की कॅरियर आहे म्हणून, पण आता जेव्हा मूल जन्माला आलं तर तेव्हा फायनल डायग्नोसिस कसं करायचं. तर त्या मुलांचं रक्त तर हिमोग्लोबिन जसं कमी होतं ते आपल्याला ब्लड टेस्ट मधून CBC म्हणतात त्याच्यामधून कळतं हिमोग्लोबिन कमी होतं. पण हा अनुवंशिक आहे का लोह कमी झाल्यामुळे हे तपासणी करण्यासाठी HPLC म्हणजे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी म्हणजे ही एक तपासणी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला थॅलेसेमिया तुम्ही कॅरियर आहेत, सिकल थॅलेसेमिया आहे किंवा थॅलेसेमिया मेजर आहे हे तपासण्यावरून तुम्हाला कळतं. आणि ही तपासणी प्रत्येक मेडिकल कॉलेजला तर आहेच आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला आहे किंवा बऱ्याच लॅब जर का तिथे सुविधा नसेल तर ते डिस्ट्रिक्ट प्लेसला किंवा जिथे होतात त्याची तपासणी होऊ शकते. आणि आता हळूहळू हे पूर्ण
पूर्ण भारतामध्ये सगळीकडे अवेलेबल होणारच आहे. तर ही तपासणी जेव्हा आपण एखाद्या तपासणी ज्याला तुम्ही कंपल्सरी करायला भाग पडता तर ते आवश्यक आहे की ते असणं आणि कुठे होते याची बरोबर, माहिती माहिती असणं असणं, पण तितकीच आवश्यक आहे. तर ह्या तपासणीद्वारे तुम्हाला कळतं की तुम्ही थॅलेसेमिया मेजर आहे की मायनर आहे. आणि आता जसं मी सांगितले रक्तसंक्रमणाबद्दल की थॅलेसेमिया जेव्हा एकदा होतो, जसं मी सांगितलं अनुवंशिक आहे, पेशी तुटतात आणि तुम्हाला रक्त तर आवश्यक आहे. जसं मी सांगितले ऑक्सिजन कॅरिंग काम करतं, प्रत्येक पेशीला ऑक्सिजन सप्लाय करायचं काम हिमोग्लोबिन करतं. तर तुम्हाला दर महिना त्यांना 15 ते 20 ml पर kg नुसार रक्त संक्रमण करणे आवश्यक आहे. जोपर्यंत त्याचा कायमचा म्हणजे किंवा कदाचित तो बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा जीन थेरपी किंवा असा कायमचा इलाज जोपर्यंत होत नाही त्यांना दर महिन्याला रक्त संक्रमण करणे आवश्यक आहे. तर रक्त संक्रमण ही काय एक साधी गोष्ट नाहीये. बरोबर. आणि आपल्याला माहितच असेल दर महिन्या रक्त देणे, रक्त ही गोष्ट फक्त मानवी शरीरात बनते आणि अजून कोणतीही फॅक्टरी तयार झाली नाही जिथे आपण रक्त तयार करू शकू. तर मला असं लोकांना आव्हान द्यायचं आहे की तुम्ही जर का तुम्ही कॅपेबल असाल तर ब्लड डोनेशन नक्की करा आणि ब्लड डोनेशन दर 3 महिन्याने तुम्ही एकदम सुरक्षितरित्या ब्लड डोनेशन करू शकतो आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही ब्लड डोनेशन करून आमच्या थॅलेसेमिया पेशंट जे आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करा. म्हणूनच म्हणतात की रक्तदान हे महादान आहे आणि ते नक्कीच अवश्य केलं पाहिजे. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य रक्तदान करा. आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया आणि मग अर्थात पुढे जाऊया. शिवानंद वसदार आपल्याला निपाणीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे, थॅलेसेमिया आजार समजा एखाद्या मुलाला जर झाला आणि तो मुलगा जर शाळेला वगैरे जात असेल मग ते त्याचा आजार इतर मुलांना सुद्धा लागून होऊ शकतोय काय? म्हणजे जेणेकरून ते पालक वर्ग वगैरे घाबरतील की त्याला त्या मुलग्याला आजार झाला असेल त्याच्यामुळे आपल्या मुलांना होईल म्हणून मग ते अशी भीती निर्माण होतं. मग तशा पालकांना किंवा त्या रुग्णांच्या पालकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. नक्कीच मला वाटतं समाजात हा एक गैरसमज असतो, तर या निमित्तानं आपण तो खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही घेतलाय की थॅलेसेमिया मी जसं म्हणाले हा अनुवंशिक आजार असल्यामुळे हा दुसऱ्या मुलाला लागण्याचा काही संबंधच येत नाही. हा त्या मुलापुरतेच मर्यादित आहे. शाळेमध्ये जरी तो मुलगा केला तर पालकांना म्हणजे पालकांना सांगणं किंवा पॅरेंट्सला किंवा टीचरला सांगणं आवश्यक आहे. हा अनुवंशिक नाही आहे, हा दुसऱ्या मुलाला लागणार तर नाहीच आहे. दुसऱ्या मुलावर खेळल्याने त्याच्यावर हात मिळवल्याने हा आजार दुसऱ्यांना लागणार नाही आहे. अनुवंशिक आजार आहे. फक्त एवढंच आहे की त्याचं हिमोग्लोबिन कमी असतं आणि पालकांनी म्हणजे शाळेने त्याला जर का त्याची रक्त संक्रमणाची तारीख असेल समजा वर्किंग डेजमध्ये त्याची तारीख येतील तर हिमोग्लोबिन तर शाळेने त्याला रक्त संक्रमणाला जाण्यासाठी त्याला परवानगी द्यावी. तो एक दिवस त्याला खाडा कदाचित करावा लागेल किंवा सकाळी जर जाऊन 12 पर्यंत किंवा शाळा सुटल्यानंतर जर का रक्त संक्रमणाची सोय असेल तर अतिउत्तम. पण तेवढा एक दिवस त्याचा खाडा होतो तेवढं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. नाहीतर हा आजार दुसऱ्यांना लागण्याचा काही एक संबंध नाही. हा फार मोठा गैरसमज या दृष्टिकोनातून आपण खरंच दूर केलेला आहे. त्यांच्या प्रश्नातून आपल्याला समजलेलं आहे. याविषयी आपण अधिक जाणून घेऊया पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. थॅलेसेमिया निर्मूलन हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे मॅडम. ब्रेकपूर्वी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी याविषयी समजावून सांगितलं आणि आता मी येणार आहे रक्तसंक्रमणाकडे. ज्यावेळेला थॅलेसेमिया पेशंटला रक्तसंक्रमण केलं जातं त्याला वारंवार ते घ्यायला लागतं, तर त्यावेळेला नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी किंवा त्याच्यातले संभाव्य धोके अडचणी कुठल्या येऊ शकतात याविषयी काय सांगा? आता जरा का एखादा मूल थॅलेसेमिया झाला आणि तो मेजर आहे तर त्याला रक्त संक्रमणाशिवाय पर्याय नाही. तर त्याला दर महिना रक्त संक्रमण करावे लागतं. जसं मी सांगितलं 15 ते 20 ml पॅक सेल्स दर महिन्याला. त्याचं हिमोग्लोबिन 9 ते 9.5च्या दरम्यान राहायला पाहिजे, त्याच्यापेक्षा खाली पडू द्यायचं नाहीये प्रत्येकाने. आणि 9 ते 9.5 असतानाच त्याला रक्त संक्रमण करायचे 15 ते 20 ml पर kg नुसार. आणि दर ते 3 ते 4 आठवड्याने त्याला रक्त संक्रमण लागतं. साधारणतः 1 ग्रॅमने त्याचं 1 ग्रॅम पर वीकच्या रेटने त्याचं हिमोग्लोबिन ड्रॉप होत असतं. त्यामुळे 4 आठवड्याच्या आसपास जर का तो गेला तर त्याचं हिमोग्लोबिन 9-9.5च्या दरम्यान आलं की आपण त्याचं 12-13 वाढवू शकतो आणि त्याची नॉर्मल वाढ होऊ शकते. तर आता रक्त संक्रमण हे काय एक साधी गोष्ट नाहीये. तुम्हाला ABO RH ब्लड ग्रुप मॅच करावं लागतं.
आपल्या शरीरात एबीओ आणि RH सोडून बरेच दुसरे पण अँटीजन आहेत, पण जर का तेवढं टेस्ट आपण करत बसला तर कोणालाच ब्लड मिळणार नाही. काही सेंटरमध्ये 5 ते 6 अँटीजन टेस्ट करायची सोय आहे, पण ते उत्तम आहे. पण ॲटलिस्ट मिनिमम ब्लड ग्रुप एबीओ RH टेस्ट करतो. आणि फिल्टर म्हणजे रक्त संक्रमणाच्या वेळेस आपण एक फिल्टर, जसं आता चित्रामध्ये दाखवलं होतं की ब्लड फिल्टर्स लावतात, कारण त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशी जे असतात ना ते आपल्या लाल पेशीला चिटकलेले असतात आणि त्याच्यामुळे ते ब्लड चढवताना रिॲक्शन येऊ शकते. तर हे रिॲक्शनचं प्रमाण कमी करण्यासाठी ब्लड फिल्टर्स लावावं लागतं. इतर देशामध्ये ब्लड फिल्टर ॲट सोर्स म्हणजे तुम्हाला डोनेशन करतो तेव्हाच ते काढून घ्यायची सोय आहे. पण आपल्याकडे आपण ब्लड ॲटलिस्ट डोनेट केल्यानंतर जेव्हा आपण चढवतो तेव्हा फिल्टरद्वारे चढवलं तर त्यांना रिॲक्शन येण्याची शक्यता कमी असते आणि म्हणून ब्लड फिल्टर्ड आपण रक्त द्यायचं असतं. आणि आता हे बघा, आता सर्वसाधारण प्रत्येक थॅलेसेमियात 10 ते 12 वेळेस रक्त संक्रमण होतं वर्षभरात. जसं महिन्यातून एकदा म्हणलं तर 12 वेळेस रक्त संक्रमण जर झालं तर आपल्या शरीरामध्ये हे पेशी जे आपण चढवतो त्याच्या पण एक लाईफ आहे ना. 90 ते 120 दिवसाच्या मध्ये ते पेशी तुटतात. तर ह्या तुटलेल्या पेशीमधला जो लोह आहे तो काही लघवी वाटे किंवा संडासा वाटे आपल्या आपण निघून जाणार नाहीये. बरोबर. तर ते लोह आपल्या शरीरामध्ये जमा होतं. तर ते कुठे होतं तर जास्त करून लिव्हर, स्प्लीन, जठर, तिल्ली ज्याला म्हणतात, स्किन, चमडीच्या खाली जमा होतो. त्यामुळे ते हळूहळू पेशंट हळूहळू नंतर सावळे दिसायला लागतात आणि नंतर काळे दिसायला लागतात जर का तुम्ही लोह कमी व्हायची औषधं दिले नाही तर. मग तेच अजून वापस तुमच्या जर का त्याच्या पण काळजी नाही घेतली तर 4-5 वर्षानंतर ते पॅनक्रियाजमध्ये जमा होतो, ज्याच्यामुळे आपल्याला डायबिटीज होण्याची शक्यता असते. थायरॉइडमध्ये जमा होतं, ज्याच्यामुळे तुम्हाला हायपोथायरॉइडिझम किंवा थायरॉइडचे आजार होण्याची शक्यता असतात. आणि हळूहळू त्यांच्या तुमचे स्प्लीन आणि काय म्हणतात सेक्स ऑर्गन्समध्ये पण जमा होतं, पिशवीमध्ये जमा होतं, ओव्हरीजमध्ये जमा होतं, टेस्टिसमध्ये जमा होतं. त्याच्यामुळे तुम्हाला सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला लवकर हे येत नाही, यौवनता लवकर येत नाही, ह्याचे ते दोष होऊ शकतात. आणि सगळ्यात जास्त म्हणजे पिट्युटरी म्हणजे शेवटी ब्रेनमध्ये जमा झाला तर ग्रोथ कमी होते आणि लास्ट म्हणजे हार्टमध्ये जर जमा झालं तर शेवटी तुम्हाला हार्ट फेल्युअरने मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे थॅलेसेमियाचा आजार एकतर हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे हार्टवर लोड आल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे, किंवा लोह तुमच्या हार्टमध्ये जमा झाल्यानंतर तुम्ही लोह निघण्याच्या गोळ्या व्यवस्थित नाही खाल्ले असेल तर ते लोह त्रास देतं. खरंय. म्हणजे थोडक्यात योग्य तज्ज्ञाच्या सल्ल्याने हे सगळं करणं आवश्यक आहे. आत्ता एक माझ्या मनात प्रश्न आला, तो मला विचारायचा आहे की ज्या वेळेला मुलीची मासिक पाळी सुरू होते आणि त्यावेळेला हे रक्त संक्रमण तिला दिलं जातं, तर त्यावेळेला तिला त्याचा काही त्रास होत नाही किंवा त्यावेळेला काही विशेष काळजी घ्यायची असते का, काय सांगाल? नाही नाही, रक्त संक्रमण आणि मासिक पाळी ह्याचा काही एक संबंध नाही, कारण ती ब्लिडिंग आहे आणि हे हिमोलिसिस आहे. तर ते नॉर्मल. इनफॅक्ट असं आहे की त्यांना मासिक पाळी वेळेवर लवकर येत नाही तर त्यांना उलट त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागते. कारण हॉर्मोन जे आहेत ना, जे ओव्हरीज आणि टेस्टिसमधून जे हार्मोन्स बनतात तिथे पण जर का लोह जमा झाला असेल तर त्यांना उलट पाळी वेळेवर येत नाही. पण जर आली तर दर महिन्याला त्याचं ब्लड लॉसचा आणि त्यांच्या लोह तुटण्याचा काही एक संबंध नाही आहे, ते नॉर्मल आहे. उलट त्यांना पाळी व्यवस्थित येत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम असतो. बरं बरं. आपल्याला एक फोन येतो तो आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. दादासाहेब उबाळे आपल्याला जामखेडून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 माझा प्रश्न असा आहे की थॅलेसेमिया हा आजार कोणत्या वयोगटातील मुलांना होतो आणि आजार झाल्यानंतर कोणती त्याची लक्षणे जाणू लागतात याबद्दल माहिती पाहिजे होती. नक्कीच. मला त्यातली लक्षणं आपण सांगितले तर त्यांनी वयोगट विचारला होता. वयोगट आता मी जसं म्हणले अनुवंशिक आजार आहे. अनुवंशिक आजार हा जन्माला आल्यानंतरच 3 ते 4 महिन्यापासून समजायला येतं. आणि थॅलेसेमिया मेजर असेल तर मी जसं सांगितले 3 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत त्याचे लक्षणे दिसायला सुरू होतात. एक नॉन ट्रान्सफ्युजन डिपेंडंट थॅलेसेमिया म्हणून आहे, म्हणजे त्या जेनेटिकली ते थॅलेसेमियाच असतात पण ते काही कारणास्तव उशिरा दिसून येतात. तर 18 महिन्यानंतर किंवा कदाचित 4 वर्ष 5 वर्षाच्या नंतर सुद्धा त्याचे लक्षणे दिसतात. ते म्हणजे त्यांना दर महिने रक्तात लागण्याची गरज नाहीये, पण मधून मधून लागू शकतं. त्यांना नॉन ट्रान्सफ्युजन डिपेंडंट थॅलेसेमिया असं म्हणतात. तर हे लक्षणे दिसणारे पेशंट जरा मोठे असू शकतात, पण साधारणतः 3 ते 6 महिन्यापर्यंत
ह्या थॅलेसेमिया पेशंटची लक्षणे दिसायला सुरू होतात. आणि सर्व लक्षणे मी आता थोडक्यातच सांगितले होते बरोबर. की हिमोग्लोबिन कमी होणे, उंची कमी होणे आणि दम लागणे हे सगळे त्याचे लक्षणे असतात. बरं, आता मला या प्रश्नाकडे यायचं आहे की या रुग्णाने स्वतःची तपासणी नियमित तत्वावर करणं हे किती आवश्यक आहे, याविषयी काय मार्गदर्शन आपण कराल? आता जसं मी सांगितलं की लोह दर महिन्याला चढवणं आवश्यक आहे आणि आपल्याला आवश्यक आहे की हे लोह कितपत कमी झाले आहे आणि त्याचं व्यवस्थित कंट्रोलमध्ये आहे की नाही हे तपासणी करण्यासाठी, हे माहिती असण्यासाठी म्हणजे पहिला तो औषधावर सुरू केलेला असतो, पण त्याचे इफेक्ट बरोबर होते की नाही हे बघण्यासाठी त्याला सिरम फेरेटिन म्हणजे वारंवार रक्त संक्रमण केल्यामुळे त्याला रक्त संक्रमणापासून इन्फेक्शन झालं की नाही ते HIV, HBsAg, HCV ही तपासणी दर 6 महिन्यातून एकदा करायची असते. त्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम होतो का, त्याला ब्लड शुगरचा प्रॉब्लेम होतो का हे वर्षातून एकदा 5 वर्षानंतर बघून करायचं असतं. हाडांवरती याचा काही परिणाम होऊ शकतो? हो, डेक्झा स्कॅन म्हणून एक तपासणी आहे जे हाडं ठेसूळ झालेत की नाही ते बघण्यासाठी ते तपासणी करतात. चित्र दिसतंय. हो, तर तेच हाडं ठेसूळ होत आहेत की नाही हे बघण्यासाठी डेक्झा स्कॅन नावाची तपासणी 8 ते 10 वर्षानंतर, कारण हाडं ठेसूळ होण्याचं प्रमाण ह्याच्यानंतर सुरू होतो, तर तेव्हा ते 8 ते 10 वर्षाच्या वयानंतर ही तपासणी दरवर्षी करणे आवश्यक आहे. त्याच्या अगोदर फक्त कॅल्शियम, व्हिटॅमिन D लेवल्स करून तपासणी तर तेवढे बस असतं, पण 8 वर्षाच्या नंतर डेक्झा स्कॅन हे तपासणी आवश्यक आहे. आणि कार्डियक MRI म्हणून एक तपासणी आहे ज्याच्यामध्ये लोह तुमच्या लिव्हरमध्ये किती जमा आहे आणि तुमच्या हार्टमध्ये किती जमा आहे, तुमच्या पिट्युटरी म्हणजे वरती डोक्यामध्ये किती जमा आहे ह्याचं आपल्याला पूर्ण व्यवस्थित आपल्याला माहिती मिळते. तर ही तपासणी जसं CT स्कॅन असतं तशी ती तपासणी असते, त्यामुळे ते 8 ते 10 वर्षाच्या वरील मुलांमध्ये दर वर्षातून एकदा ती तपासणी करून घ्यायची असते. तर ह्या तपासणी तुम्ही जर रेग्युलर करत गेल्या, ब्लड टेस्ट केला, तुमचं लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, HIV इन्फेक्शन रिलेटेड टेस्ट आणि हे लोह जमा झालेल्याच्या टेस्ट, ह्या टेस्ट तुम्ही वेळेवर वारंवार करत राहिला तर तुम्हाला थॅलेसेमियाबद्दल व्यवस्थित तुम्ही एक सर्वसाधारण माणसाचं आयुष्य जगल्यासारखं जगू शकता. नक्कीच, म्हणजे हे या संक्रमणाच्या व्यतिरिक्त हे सगळं करणं सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि आता मनातला फार महत्त्वाचा प्रश्न की आपण म्हणतोय थॅलेसेमिया निर्मूलन, तर मनात हा प्रश्न आहे की हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो का, याविषयी काय सांगाल? मी आता सारखं म्हणते की अनुवंशिक आजार आहे, पण जेव्हा अनुवंशिक आजार असतो तेव्हा त्याला इलाज पण कुठेतरी देवाने दिलेला आहे. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा त्याचा एक कायमचा बरा करण्याचा इलाज आहे आणि तो भारतामध्ये किंबहुना भारतामध्येच नाही तर आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये सायन हॉस्पिटलमध्ये त्याची सोय आहे. आणि सायन हॉस्पिटल हे पहिले ठिकाण आहे जिथे थॅलेसेमियासाठी किंवा बोन मॅरो म्हणजे पब्लिक सेक्टरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुविधा केलेली आहे. आम्ही 100हून अधिक जाणून घ्यायचंय की बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा शब्द सुद्धा आम्ही ऐकला आणि थोडासा तो भीतीदायक आहे असं लोकांच्या एक मनात गैरसमज असतो, तर त्याविषयी आम्हाला सखोल ऐकायला आवडेल. तर मी जसं सांगितलं की बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा त्याचा कायमचा इलाज होऊ शकतो. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट आपल्या हॉस्पिटलमध्ये होतं. 100हून अधिक आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले आहेत आणि 50हून अधिक थॅलेसेमिकचे केलेले आहेत. आणि फक्त त्यांचं म्हणजे प्रिपरेशन खूप असतं. जरी बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा कायमचा इलाज असेल तर ते वयोगट 3 ते 18 वर्षाच्या आत केलं तर त्यांचे सक्सेस रेट खूप चांगले असतात. त्या अगोदर त्यांच्या शरीरामधून लोह कमी करण्याचे इंजेक्शन वगैरे घ्यावं लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे HLA टायपिंग, म्हणजे पेशंटचे बोन मॅरोचे HLA जे अँटीजेन्स असतात ते डोनरचे अँटीजेन म्हणतात HLA, ते मॅच झालं तर तो डोनर त्याला स्टेम सेल्स देऊ शकतो. तर आणि ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की जर का आईवडिलांचं नात्यात लग्न झालं असेल, समजा आत्याचा मुलगा, मामाची मुलगी वगैरे असं असेल तर त्यांच्यापासून झालेली मुलं हे जनरली मॅच असतात. तर बहीण भाऊ हे जास्त करून मॅच होण्याची शक्यता असते. आई वडील हे 50% मॅच असतात, पण बहीण भाऊ मॅच होण्याची शक्यता असते. तर तशा मॅच बहीण भावाने जर का बोन मॅरो दिला तर ते मॅच रिलेटेड डोनर म्हणतात. दुसरी महत्वाची म्हणजे मॅच अनरिलेटेड डोनर एक गोष्ट आहे. म्हणजे काय की तुमचे जर का मॅच नातेवाईक, समजा आता थॅलेसेमिया आहे, मॅच नाही झाले, आमच्या फॅमिलीमध्ये मला 2च मुलं आहेत, त्यांचे मॅच नाही झाले, काय करायचं डॉक्टर, असे बरेच पेशंट विचारतात. तर अशा पेशंटला मी हे सांगू इच्छिते की मॅच अनरिलेटेड डोनर म्हणजे बोन मॅरो रजिस्ट्री, जसं आपण ब्लड बँकमध्ये ब्लड ग्रुपची एक रजिस्ट्री असते तसं बोन मॅरो रजिस्ट्री आहेत भारतामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलला.
तर तिथे आपण तुमचा HLA रिपोर्ट पाठवून अजून कोणाचा मॅच बोन मॅरो मिळू शकतो का असं शोधून आपण त्यांचे बोन मॅरो विमानाद्वारे मागून आपण त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करू शकतो. त्याची पण सोय आपण आहे आमच्या हॉस्पिटलला आणि ते आम्ही करतो. तर मॅच अनरिलेटेड डोनर कसे मिळणार? तुम्ही जर का तुमचा बोन मॅरो टेस्ट करून त्या रजिस्टरमध्ये रजिस्ट्री केली तर तुम्ही एक डोनर बनू शकता. तर मला ह्या पण गोष्टीचा अपील करू इच्छिते लोकांनी की तुम्ही बोन मॅरो रजिस्ट्रीमध्ये आपले नाव, तुम्ही काय तुमच्या हाडातून रक्त नाही काढायचं आहे, तुम्हाला फक्त एक ब्लड टेस्ट जसं तुम्ही देतात तसं ती ब्लड टेस्ट द्यायची आहे आणि त्याची नोंद करून घ्यायची आहे रजिस्ट्रीमध्ये. जर का तुमचा मॅरो मॅच असेल तर तुम्हाला फक्त एका ब्लड सेंटरमध्ये जाऊन, म्हणजे ते सांगतात की ह्या सेंटरमध्ये जाऊन स्टेम सेल्स कलेक्ट करणं. आणि स्टेम सेल्स कलेक्ट करणे ही खूप मोठी आणि खूप भीतीदायक गोष्ट नाही आहे. जसं तुम्ही ब्लड डोनेशनला जाता आणि एक सुई लागते आणि तुमचं ब्लड एका बॅगमध्ये घेतलं जातं, तसंच फक्त ही एक मशीन असते, त्याच्यामधून तुमचं ब्लड फिरतं आणि स्टेम सेल्स घेतात आणि उर्वरित ब्लड वापस तुमच्या शरीरामध्ये जातं. त्यामुळे तुम्हाला रक्त जसं ब्लड डोनेशन देतात तशीच ती प्रक्रिया आहे. थोडंसं जास्त वेळ चालते, पण तुमच्या हाडामध्ये काही सुई घालून तुमचं ब्लड घेतलं जात नाही आहे. हा एक गैरसमज मला तुमच्यामधला दूर करायचा आहे. आणि त्यामुळे तुम्ही बोन मॅरो रजिस्ट्रीसाठी आपले नाव नोंदवून जास्तीत जास्त पेशंटला ह्याची सुविधा देण्याची शक्यता म्हणजे सोय करावी. आणि ही खूप सुरक्षित बाब आहे बोन मॅरो मला हेच ट्रान्सप्लांट. विचारायचं होतं की हे सुरक्षित आहे का? कारण ही एक एखाद्या जी व्यक्ती हे करणार आहे तिच्या मनात भीती असू शकते की रक्तदान तर केलेलं आहे पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं तर म्हणजे त्या व्यक्तीला भीती वाटणं हे होऊ शकतं. तर याविषयी तर तेच ना, आपल्या बहीण भाऊ जर मॅच झाले ना, आई वडील बरेच जण असे चिंता होतात की बाबा ठीक आहे ह्याला थॅलेसेमिया आहे पण जो नॉर्मल बघूया त्याला त्याच्या जीवाला धोका आहे का? तर आम्ही बऱ्याच जणांना सांगतो की ही खूप सुरक्षित गोष्ट आहे. तर तुम्ही बहीण भाऊ जरी छोटा असेल तर तुम्ही जर तो मॅच असेल तर आम्हाला ते म्हणजे आमच्या मेडिकल ह्याच्याप्रमाणे तो फिट बसत असेल तर आम्ही सांगतो की पॅरेंटला त्याला काही जीवाला धोका नसतो. सुरक्षितता हे आमचा पहिला उद्देश असतो बोन मॅरो ट्रान्सप्लांट. कारण डोनर सुरक्षित असेल तर लोकांना त्यावर विश्वास असतो. कधीही डोनर धोक्यामध्ये ठेवून आम्ही ट्रान्सप्लांट करत नाही आणि डोनरच्या काही तपासणी वगैरे करावं लागतं आणि त्यानुसार त्याची फिटनेस द्यावं लागतं. थोडक्यात हे सगळं काळजी घेऊन व्यवस्थित सल्ल्यानुसार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी घडतात. त्यामुळे जो डोनर आहे, दाता आहे, त्यांनी न घाबरता पुढे आलं पाहिजे. तर अनेक लोकांना, अनेक रुग्णांना याचा नक्कीच उपयोग होईल. या विषयावर ते असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. थॅलेसेमिया निर्मूलनाविषयी आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुजाता सन्मा रासुरे मॅडम. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकला होता आणि ती प्रक्रिया नेमकी काय आहे हे आता अजून त्यांच्याविषयी आपण त्यांच्याकडून ऐकूया, त्याविषयी जाणून घेऊया. मॅडम काय सांगाल? हां, आता मी जसं म्हणाले की डोनर सिलेक्ट केलो आपण, HLA टॅपिंग केलो, HLA मॅच झाल्यानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी जसं आपण आता म्हणजे हे नेमकं एक्झॅक्टली कसं होतं तर पेशंटला 2 ते 3 महिने त्याला एकदम इन्फेक्शन विरहित जागेमध्ये म्हणजे हिपा फिल्टर रूममध्ये त्याला ठेवावे लागतं. त्या दरम्यान जसं आपण मी त्याचं बरोबर एका शेतीबरोबर करते. म्हणजे आपण जेव्हा शेती करतो, शेत नांगरतो, मग पेरतो आणि मग त्यांना खत पाणी देऊन वाढायची वाट बघतो. बरोबर. तसंच बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये आपण औषधं देऊन त्याच्या शरीरामधले स्टेम सेल्स म्हणजे हाडामधले जे स्टेम सेल्स जे आता म्हणून रक्त तयार होतं, जे दूषित आहेत त्यांना आपण मारतो, जसं म्हणजे नांगरतो तसं. मग नंतर पेशंट जो मॅच आहे HLA मॅच त्याचे स्टेम सेल्स जमा झालेले त्या पेशंटला देतो. म्हणजे जसं आपण पेरणी केल्यासारखं. आणि नंतर आपण खत पाणी म्हणजे त्याला इन्फेक्शन होऊ नये, त्यांना प्लेटलेट पियाचे, कारण त्याचं स्वतःचं शरीर सध्या प्लेटलेट्स नाही बनवत, इन्फेक्शन होऊ शकतं कारण पांढऱ्या पेशी नाही बनवत, लाल पेशी नाही बनवत. त्या पिरियडमध्ये 10 ते 15 दिवस त्याला खूप इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तर त्या दरम्यान त्याला सुरक्षित ठेवणे, इन्फेक्शन न होऊ देणे म्हणजेच खतपाणी वगैरे देणं, टॉनिक देणे आणि वारंवार त्याचं मॉनिटर करणे, लिव्हर फंक्शन्स वगैरे, किडनी फंक्शन वगैरे हे सगळं मॉनिटर करत करत त्याला स्टेम सेल्स दिलेले त्याचं रोप बसतं की नाही बघणे. आणि नंतर 1 ते 1 ते 1.5 महिने म्हणजे +15 डे असं म्हणतो, 15 ते 17व्या दिवशी हळूहळू ते रोपटं चिटकल्याचे आपल्याला काही चिन्ह दिसतात आणि मग आपण पेशंटला डिस्चार्ज करतो.
आणि त्याला रेग्युलर फॉलोअप करायला सांगतो. तर ही जनरल साधारण प्रक्रिया 1.5 ते 2 महिन्याची असते आणि त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये पेशंट हा आपल्याला इन्फेक्शन रहित हिपा फिल्टर रूममध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या रूममध्ये ठेवला जातं. तर ह्याचा खर्च साधारणतः सरकारी दवाखान्यात 12 ते 15 लाख येतो, प्रायव्हेटमध्ये 20 ते 25 लाखाच्या वर जातो, काही कॉम्प्लिकेशन झालं तर 30-35 लाखात जातो. तर अशी ही सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे आणि आता हळूहळू आम्ही त्याची संख्या म्हणजे ब्लड आता सध्या आमच्याकडे एकच बेड आहे, तर आता 6 ते 7 बेडवर आम्ही आता वाढवणार आहे आणि आपण जास्तीत जास्त थॅलेसेमिया लोकांचा ट्रान्सप्लांट करू शकू पुढे. बरं, बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे जे आपण करतोय हे यशस्वी होतं का? म्हणजे याचा जो टप्पा ह्याचा सक्सेस रेट जर का तुम्ही बघितला आपल्या हॉस्पिटलमधला, म्हणजे माझ्या हॉस्पिटलचं मी उदाहरण देते, तर 90 ते 98 जसं मी सांगितलं 3 ते 18 वयोगटातील घेतले आणि जर का तुम्हाला मॅच सिबलिंग जसं म्हणले नातेवाईकातील जर का मॅच मिळालं तर त्यांचं सक्सेस रेट 90 ते 95% आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲज गुड ॲज म्हणजे फॉरेन कंट्री इतका सक्सेस रेट आहे. तर म्हणजे जर का असं असेल तर आपण नक्कीच बऱ्याच पेशंटचा थॅलेसेमिया ट्रान्सप्लांट करू शकतो आणि हे पूर्ण बरं होऊ शकतं. अजून काय पाहिजे? म्हणजे आपल्याकडे ही सुविधा उपलब्ध आहे. आपल्याला एक फोन येतो तो घेऊया. आपल्याला सोलापूरहून मंगेशजी प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 नमस्कार मॅडम. बोला. हा, मी सोलापूर बोलतोय, मंगेश सुंगार. माझा नातू आहे. हॅलो. बोला बोला, प्रश्न विचारा. हा, माझा नातू आहे, त्याचा बीएमटी झालेला आहे, परंतु बीएमटी होण्यापूर्वी त्याला आम्ही ब्लड देत होतो, तर त्याचे वेगळे वेगळे ब्लड मधून हे होत होते आम्हाला. तर मग आम्हाला नेट टेस्टेड ब्लड देणं योग्य आहे का रेग्युलर ब्लड बँकेतून त्याला ब्लड देणं योग्य आहे? नाही, पण आता त्याचा जर ट्रान्सप्लांट झाला असेल तर तो ब्लड संक्रमणाची गरजच पडायला नसेल पाहिजे. पण कदाचित पहिले 6 महिने कधी कधी जर का म्हणजे रक्त संक्रमणाची गरज पडते तर तेव्हा तुम्ही हिपा फिल्टर्ड नॅट टेस्टेड दिलेलं बरं राहील. नॅट टेस्टेड जर नसेल तर हरकत नाही, पण HIV HbA1c ही प्रत्येक बॅगवर आपण तपासणी केलेली असते. नॅट टेस्टेड दिलं तर अतिउत्तम, पण नाही जर दिलं तर काही हरकत नाही. पण तुम्ही फिल्टर आणि इरॅडिटेड ब्लड वापरणं खूप आवश्यक आहे. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाल्यानंतर शक्यतो ते पहिले 5 ते 6 महिने थोडंसं रक्त लागू शकतं, पण जर सक्सेसफुल झालं असेल तर हळूहळू 5 ते 6 महिन्यानंतर इव्हन त्याला रक्त लागण्याची शक्यता कमी होऊन जाते आणि हळूहळू त्याला रक्त नंतर लागणार नाही असं आम्हाला वाटते, जर का त्याचं ट्रान्सप्लांट हे सक्सेसफुल झालं असेल. नक्कीच. मला वाटतं आपला हा विषय खरं तर खूप मोठा आहे, पण अगदी जाता जाता एक मनात छोटासा प्रश्न आहे, त्याचं आपण थोडक्यात उत्तर द्यावं की आईच्या गर्भाशयात जे मूल आहे ते थॅलेसेमियाग्रस्त आहे का, हे कसं समजतं? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपण एवढं लग्नाबद्दल बोललो, हॉरोस्कोपबद्दल बोललो आणि समजा बाय चान्स दोघं थॅलेसेमिया मेजर आहेत आणि आता ते प्रेग्नंट आहे तर ती तपासणी कशी व्हायची? तर आईच्या गर्भामध्ये मूल असेल तर 12 ते 14 आठवडे झाल्यानंतर त्याचा एक छोटासा तुकडा आईच्या पिशवीच्या आतून काढून, म्हणजे त्याला म्हणतात कोरियानिक विलियस बायोप्सी, ते आपण तुकडा काढून त्याच्यावरती तुम्हाला ते थॅलेसेमियाचं जीन त्या मुलामध्ये आहे की नाही ह्याची तपासण्याची सोय आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला कळतं की हे मूल थॅलेसेमिक आहे की नाही. आता 12 ते 14 आठवड्यामध्ये तुकडा काढल्यानंतर एक 4 आठवडे वर गेले तर 20 आठवड्याच्या आत तुम्हाला रिपोर्ट मिळतो की हा थॅलेसेमिया मेजर आहे की नाही आणि 99% त्याची शक्यता राईट असण्याची शक्यता आहे. 1% चान्स असू शकतं की काही प्रॉब्लेमॅटिक असू शकतो. त्यामुळे जर का तर थॅलेसेमिया आहे हे कळलं तर तुम्हाला अबॉर्शन लिगली अलाउड आहे. जर का तो ट्रेट असेल किंवा कॅरियर असेल आणि नॉर्मल असेल तर तुम्हाला ती प्रेग्नन्सी नॉर्मल ठेवायची आहे. बरोबर. तर हा तपासणी होऊ शकते. आणि समजा बाय चान्स थोडीफार ॲडव्हान्स झाली असेल प्रेग्नन्सी तर ॲम्निओटिक फ्लुइड म्हणजे पाणी आहे गर्भाशयाचं पाणी काढून त्या पाणीमध्ये बाळाचे काही हे असतात सेल्स असतात आणि त्याच्यावर आपण जेनेटिक टेस्टिंग सांगू शकतो ॲम्निओटिक फ्लुइडवरती की ते थॅलेसेमिक मूल आहे की नाही आणि अशा पद्धतीने आपण थॅलेसेमिया मूल होण्यापासून वाचू शकतो. खरं म्हणजे बघा आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती ह्या चाचण्या यशस्वी करू शकतो आणि थॅलेसेमियाचं निर्मूलन नक्कीच करू शकतो. आज या दिवसानिमित्त मॅडम इथे आल्या. सुजाता मॅडम, आपण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, मनातल्या शंका दूर केल्यात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. नमस्कार. आणि खरंच लवकरात लवकर या थॅलेसेमियाचं उच्चाटन व्हावं, निर्मूलन व्हावं असा आपण नक्कीच प्रयत्न करू. संभाव्य धोके अडचणी आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच उपयोगाला येणार आहे. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या
पुढच्या भागात एका नवीन विषयासह आत्ता मात्र इथेच निरोप घेते. नमस्कार.